पिंपळगाव खुर्दमध्ये उत्साहात शाळा प्रवेशोत्सव। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण। आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। कागल तालुक्यातील केंद्र शाळा विद्यामंदिर पिंपळगाव खुर्द येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। प्रवेशोत्सवानिमित्त शाळा परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। लेझिम आणि कैताळाच्या निनादात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली। नव्याने शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे फुले, भेटवस्तू आणि शुभेच्छांनी स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्सुकता सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच त्यांच्या हस्ते केंद्र शाळा विद्यामंदिर पिंपळगाव खुर्द या शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पणही करण्यात आले। आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळणार आहे। कार्यक्रमात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सरकारी शाळा या सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या शाळा आहेत। अनेक पिढ्यांना घडविण्याचे आणि ज्ञानदानाची अखंड परंपरा जपण्याचे कार्य सरकारी शाळांनी केले आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असून ग्रामीण भागातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जात आहे। प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत गोडी निर्माण करण्यासोबतच शाळा, पालक आणि ग्रामस्थ यांच्यातील नाते अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले। या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।